स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत। म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या काय महत्त्व आहे होळीचं किंवा पारवा समाजातील होळी कशी केली जाते, हा सण कसा साजरा करतात, त्यामागची कथा काय आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। 2025 मध्ये होळी ही 13 मार्च 2025ला आहे। या दिवशी होलिका दहन केले जाणार आहे। फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात। या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिका उत्सव, यालाच होळी असे म्हणतात। माघ महिना संपताना ऋतूचा राजा असलेला वसंताचे आगमन होते। धरती माता नवनवीन पाना फुलांनी बहरते। अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या यात्रा उत्सवाला भरती येते। कुस्त्यांचे फड गरजत असतात। सर्वत्र आनंदी आनंद पसरतो। अशा वेळी हा आनंद वाढवण्यासाठी येतो होळीचा सण। उत्तर भागात यालाच दोला यात्रा होळी म्हणतात। महाराष्ट्रात शिमगा म्हणतात। याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे। खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचविणारा आहे। संक्रमण म्हणजे बदल। विविध झाडांची पाने गळतात, वनश्रीची शोभा नाहीशी झालेली असते, सारे थंडीने बेजार झालेले असतात। आता या स्थितीत बदल होणार असतो। प्राणी मात्रात जोम उत्साह येणार असतो, हे सांगणारा हा सण। थंडीचे त्रासदायक दिवस संपल्याचा हा आनंद उत्सव। पानझडीने सृष्टी मातेचे अंगण अस्वच्छ झालेले असते। सगळीकडे पाळा बाजूला पडलेला असतो। काड्या कुड्या साठलेल्या असतात, त्यामुळे अस्वच्छता सर्वत्र दिसते। आता ऋतुराज वसंताची स्वारी येणार, याला ही घाण अस्वच्छता कशी आवडेल, म्हणून पौर्णिमेच्या शुभ दिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला, तिची होळी करायला पूर्वजांनी सांगितले आहे। या स्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनवले आहे। परिसर स्वच्छ असणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही आवश्यक आहे। तर आता जाणून घेऊया की याचं वैज्ञानिकदृष्ट्या काय महत्त्व आहे। उन्हाळी सुरू होत असता जमीन भाजून निघते, जमिनीतून उष्ण वाफारे निघतात। घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच राहिली तर आरोग्याला हानिकारक असते, म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे। स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करावी लागते। त्याची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी। होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो ती उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम। होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन, स्वागत। आता जाणून घेऊया की पावरा समाजातील होळी कशी असते। इतर आदिवासीप्रमाणे पावरा लोकात होळिका दिवस सगळ्यात मोठा सण असतो। होलिका देवीस पावरी भाषेत हुवी, हवावी, कली असेही म्हणतात। पावरा लोकांचा सर्वात मोठा सण होळी। ही देवी आपल्यावर कृपाछत्र ठेवते, आपली मनोकामना पूर्ण करते, अशी पावरा लोकांची श्रद्धा आहे। होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या सुमारास साजरा करतात। या काळात शेतीचा हंगाम संपलेला असतो, जंगल फुलांनी भरलेले असते। होलिका देवीच्या कृपेने आपण सुखी समाधानी राहू, अशी पावरा समाजाची श्रद्धा आहे। उत्तरेत हा उत्सव भगवान श्रीकृष्णासाठी आहे असे मानतात। कृष्ण बालक असताना त्यांना मारण्यासाठी कंसाने पुतना नावाच्या राक्षसीला पाठवले होते। कृष्णाने तिचे कपट ओळखले आणि तिचे दूध पिता पिता तिचे प्राणही प्राशन केलेल्या पुतनेला होळीच्या दिवशी रात्री जाळण्यात आले असे ते लोक म्हणतात। महाराष्ट्रातील प्राचीन काळी ढुंडा नावाची राक्षसी लहान मुलांना त्रास देत असे। तिला हुसकावून लावण्यासाठी फाल्गुनी पौर्णिमेला मोठा जाळ केला होता, त्यामुळे ती पळून गेली। दक्षिण भारतात हा उत्सव कामदेवासाठी मानतात। भगवान शंकर आपल्या तपश्चर्येत मग्न होते। देवांनी शंकराचे लक्ष माता पार्वतीकडे वेधण्याचे कामदेवाला सांगितले। ते शंकराला समजताच ते रागवले। त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला किंवा मदनाला जाळून टाकले। त्यांची आठवण म्हणून दक्षिणेत कामदेवाचा पुतळा तयार करून तो जाळण्याची प्रथा आहे। उद्देश एवढाच की अनेक ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी आग वगैरे लागते, तेव्हा अग्नीला शांत करण्याकरिता ही पौर्णिमा साजरी केली जाते। हा सण कसा साजरा करतात याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून मध्यभागी शेणांच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात। एरंडाचा एक दांडा उभा करतात, त्याच्या भोवती लाकडे गोवऱ्या रचतात, त्यांची पूजा करावी, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा। सगळे गाव मिळून गोवऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक ठिकाणी होळी करतात, तिची पूजा करतात। नंतर त्यात नारळ अर्पण करून खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात। प्रत्येक सेवेकराने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी। नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुख शांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो, असा संकल्प करावा। त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी, त्याची पंचोपचार पूजा करून नैवेद्य द्यावा। तसेच घरात उपद्रव होणाऱ्या कीटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात, म्हणजे जीवाणू नष्ट होतात।
होळीला 3 प्रदक्षिणा घालाव्या. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेल्या वैगुण्य, दोष, प्रवृत्ती यांची होळी करावी. संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात, हाच या सणाचा संदेश. वट सावित्री, नागपंचमी, हरतालिका हे जसे स्त्रियांचे सण आहेत, त्याचप्रमाणे होळी हा पुरुषांचा सण आहे. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरून टाका, असे केशवसुतांनी म्हटले आहे. 5 दिवस हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरा करतात, तर 5व्या दिवशी रंगपंचमीला सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात. या सणांची माहिती सांगणारी कथा अशी आहे, तर ती कथा अशी आहे की हिरण्यकशिपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता. हिरण्यकशिपूने त्याचा छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकशिपूने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही एक परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसाच राहिला. शेवटी हिरण्यकशिपूची बहीण म्हणाली, मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही, मी जळणार नाही, मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते. त्याप्रमाणे हिरण्यकशिपूची बहीण प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. स्वभावती गोवऱ्या रचून पेटविले. पण काय आश्चर्य, वर मिळालेली हुंड अग्नीत जळून भस्म झाली, तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते ते जळून गेले, जे अस्सल होते ते तापून शुद्ध बनले. प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती. त्याच प्रसंगाची आठवण म्हणून होळी पेटवली जाते, म्हणून होळीचे महत्त्व आहे. सारांश काय ह्या होळीचा सण उत्साह, फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणारा, वसंतातही संयमाची दिशा देणारा, संघनिष्ठेचा महिमा सजविणारा व मानव मनात समाजात असलेल्या आसुरी वृत्तींना जाळणारा संदेश देणारा उत्सव आहे. धुलीवंदन. होळी हा सण 5 दिवसांचा असतो. दुसरे दिवशी धुलवड हा सण असतो. या दिवशी होळीची राख भस्म म्हणून कपाळाला लावतात. राख किंवा भस्म यात विद्युत उष्णता विरोधक तत्व आहे. आपला प्रत्येक सण संध्याकाळीशी संबंधित आहे. साधारण मार्चमध्ये सूर्याची किरणे लंबरूपी पडतात व उत्तरेतर जास्त वेळ राहणारा असतात, तेव्हा उष्णता विरोधक राख किंवा भस्म लेपन या शास्त्रशुद्ध आचार आहेत. मातीचे विशिष्ट गुणसुद्धा शरीराला पोषक आहेत. गोमय तर उष्णता विरोधक आहेच, पण ते त्वचारोग दूर करणारेही आहे, म्हणून पूर्वीच्या काळी गोमयाने सडा समार्जन करीत असत. गोमयाने लिंपलेल्या मातीच्या घरात उष्णता कमी भासते, शांतता, पवित्रता वाढते, हा अनुभव आहे. म्हणून आपल्या अनेक धार्मिक स्नानात, सजल स्नानात, भस्म स्नान, पंचगव्य स्नान, मृत्तिका स्नान, वायुस्नान, सूर्यस्नान यांचे महत्त्व आहे. यांचे अद्भुत असे अनुभवही आपल्याला पाहायला मिळतात. श्रावणीच्या दिवशी सुद्धा असे सांगितले आहे. या सर्वांचा आरोग्याशी संबंध आहे. आयुर्वेदाचे ऋषी सुश्रुत सांगतात, शिशिर ऋतूत झालेला कफ वसंत ऋतूत पातळ होतो व त्याने सर्दी, पडसे, ताप, खोकला आदी रोग होतात. ते निवारण्याकरिता मोठ्याने बोलणे, गाणे बजावणे, नाचणे, पळणे इत्यादी व्यायाम प्रकाराने कफाचे विकार होत नाहीत. धुलीवंदनाच्या दिवशी धुळवड, राख फेकणे हा खेळ खेळतात, पण त्याबरोबर होळीच्या धगीवर पाणी तापवून लहान मुलांना स्नान घालतात, म्हणजेच त्यांना उन्हाळा बाधत नाही. त्यानंतर 5व्या दिवशी रंगपंचमी सण साजरा करतात. रंगपंचमी म्हणजे होळीचा 5वा दिवस. या दिवशी सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्नतेचे रंग उधळायचे असतात. सृष्टीरूपी रंगमंचावर जीवनरूपी नाटकातील आपली भूमिका साकार करताना आपल्याला अनेक भावरंगांना सामोरे जावे लागते. सुख, समाधान, स्वास्थ्य, शांती यासोबतच दुःख, विषाद, उदासीनता, अशांती ही स्वाभाविकपणे आपल्याला जीवनात येतात. परंतु खरे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आपण त्याला न डगमगता दुःख व संकटाला सामोरे गेले पाहिजे. प्रत्येकाने परस्परांच्या सुख दुःखांच्या प्रसंगी सामील होऊन परस्पर सहकार्य व सामंजस्याने आपले जीवन व्यतीत करावे. होळीत रंग खेळण्याची प्रथा आहे. आपले शरीर 7 धातूंचे व 7 रंगांचे बनले आहे, म्हणूनच इंद्रधनुष्य सर्वांना आनंददायी वाटतो. सर्व रंगाचे मिश्रण होळीत रंग खेळण्याने होते. पण रंग कोणते, तर साग, पळस, शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेला गुलाल, अबीर, चंदन अशा वस्तू सांगितल्या आहेत. पळस वृक्ष तर अत्यंत गुणकारी आहे. पळसाच्या समिता यज्ञात मुद्दामन जाळतात, कारण ती कठोरता, कठीणता याची कसोटी आहे. म्हणून आयुर्वेदात पळसाचा टिंग, साल, फळ, फूल, पान यांचा विविध औषधात वापर करतात. अशा रंगात भिजलेले कपडे शरीरावर राहिले ते रंग शरीर रंध्रातून पोषण होऊन शरीरात स्नायूंना मिळतात व येणाऱ्या हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे वाटचाल करताना होणाऱ्या रोगांना प्रतिबंध होतात. पण आज होलिका उत्सवाचे स्वरूप अत्यंत बिभत्स आहे.
चोऱ्या करणे, आगी लावणे, शेण मातीचा मारा करणे, चांगल्या रंगाऐवजी आरोग्याला घातक अशी रसायने मिश्रित रंग वापरणे या सर्वांमुळे अशा शास्त्रोक्त पद्धतीवर असलेल्या सणांचा विपरीत परिणाम होतो. ऋतुसंधी काळात उत्पन्न होणाऱ्या सर्दी, पडसे, गोवर, कांजण्या, त्वचारोग यावर उपाय न होता अपाय होतात. या सणाविषयीची एक कथा अशी आहे. फाल्गुन कृष्ण पंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्रीपुरुषांना एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव संपन्न केला होता. जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे, ते आत्मविश्वासहीन नसावे, ते सप्तरंगाने, संगीताने व परस्पर प्रेमसंबंधाने खुलले पाहिजे असा संदेश देण्यासाठी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.